ह्याच्यामधून सगळे क्लिअर होतील. ठीक आहे. आता बघा सगळ्यात आधी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? आपण क्लास 9 मध्ये सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग बघितलेलं आहे आणि क्लास 10 मध्ये पण बघतोय. क्लास 9 मध्ये जो आपण बघितलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, की किती टॅक्स द्यावा लागेल, इन्कमवर आपण टॅक्स किती देतो, ह्या रिलेटेड आपण सगळं बघितलं होतं. ठीक आहे. म्हणजे जर तुमचं मंथली इन्कम एवढा असेल, इयरली इन्कम एवढा असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, तुमचं वय एवढं असेल, तर त्यानुसार टॅक्स किती द्यायचा, कशा प्रकारे आपण टॅक्स देतो, हे सगळं आपण क्लास 9 मध्ये बघितलं होतं. आणि क्लास 10 मधला जो फायनान्शियल प्लॅनिंग आहे, तो आपल्या रेग्युलर लाईफशी रिलेटेड आहे. म्हणजे कधी बघा आपण काहीही खरेदी वगैरे करायला गेलं, तर आपल्याला तिथे जी पे करावाच लागतो, टॅक्स हा द्यावाच लागतो. ठीक आहे. मग तो कुठे-कुठे अप्लाय होतो, आपल्या पूर्ण रेग्युलर लाईफ रिलेटेड असा हा चॅप्टर आहे. तर बघा सगळ्यात आधी फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं की एक टॅक्स इन्व्हॉइस आपल्या डोळ्यासमोर नक्की यायला पाहिजे. तर टॅक्स इन्व्हॉइसमध्ये काय-काय असतं आणि ह्या टॅक्स इन्व्हॉइस रिलेटेड आपल्याला कोणते-कोणते प्रश्न एक्झामला विचारले जाऊ शकतात. ह्या एका टॅक्स इन्व्हायटेड रिलेटेड आपल्याला कमीत कमी 5 ते 6 टाइपचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. मध्ये मध्ये असतील किंवा 1 मार्काच्या क्वेशनसाठी असतील. म्हणजे पहिल्या 1 क्वेशनमध्ये किंवा फार तर फार सेकंड क्वेशनमध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या एका टॅक्स इन्व्हॉइस रिलेटेड म्हटलंय, टॅक्स इन्व्हॉइस बद्दल नाही. ठीक आहे. आता बघा कोणत्याही जे टॅक्स इन्व्हॉइस असेल, तर त्याचं नाव आपल्याला पहिला येतं. ओके. त्यानंतर काय असतं, जो कोण तुमचा सप्लायर आहे, म्हणजे तुम्ही एका दुकानातून काहीतरी पर्चेस केलं असेल, तर दुकानाचं नाव असेल, दुकानाचा ॲड्रेस असेल, त्याचा जी नंबर असेल, हे सगळं. त्यानंतर इन्व्हॉइस नंबर असतो, म्हणजे हे कितवं इन्व्हॉइस आहे, तो इन्व्हॉइस नंबर एक असतो. ओके. त्यानंतर मेन पार्ट काय येतो बघा, इन. हा मोस्टली विचारला जाणारा प्रश्न आहे, की इनमध्ये हा जो नंबर आहे, तो किती असतात? काय आहे? इनमध्ये जो हा नंबर असतो, तो किती नंबर्स असतात? त्याच्यामध्ये किती नंबर्स असतात किंवा किती अल्फाबेट्स असतात किंवा किती अल्फा न्यूमेरिक असतात? या टाइपचे प्रश्न हा एक पहिला प्रश्न झाला. मग ह्याचं उत्तर काय झालं बघा? इथे टोटल हे 15 नंबर्स असतात. 15 अल्फा न्यूमेरिकल म्हणजे त्याच्यामध्ये अल्फाबेट सुद्धा आहेत आणि नंबर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो 15 अल्फा न्यूमेरल. किती असतात? 15. हा प्रश्न ह्याच्या एक विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय आहे, की पहिले जे 2 डिजिट आहेत, ते कशा रिलेटेड आहेत? पहिले जे 2 डिजिट असतात, ते काय रिप्रेझेंट करतात? पहिले जे 2 डिजिट असतात, ते आपला स्टेट जो आहे, स्टेटचा नंबर इंडिकेट करतात, रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करतात. त्यावरच आपल्याला कळतं, की हा जो जी आहे, हा कोणत्या स्टेटमधून आलेला आहे. हा हा जो इन्व्हॉइस आहे, हा कोणत्या स्टेटचा आहे. ठीक आहे. ह्या नंबरवरून आपल्याला कळतं. महाराष्ट्राचा नंबर आहे 27 त्याच्यामुळे ह्या इन्व्हॉइसमध्ये दिलेला आहे 27. ओके. प्रश्न झाला दुसरा. आता तिसरा प्रश्न इन्व्हॉइसमध्ये काय विचारला जातो, की जो तुमचा डिस्काउंट असतो बघा, आता ह्याच्यामध्ये आपण डिस्काउंट दिलेला नाहीये, पण मी सांगते, की डिस्काउंट काय असतो? डिस्काउंट हा तुमचा कशावर लागतो? डिस्काउंट हा नेहमी वर लागतो. प्रश्न नंबर 3 काय सांगितला? डिस्काउंट इज ऑल्वेज कशावर लागतो आपल्याला? ऑन एम-आर-पी लागतो. एम-आर-पी लागतो, डिस्काउंट लागतो. त्यानंतर जो आपण जी अप्लाय करतो. प्रश्न नंबर 4. जी कशावर अप्लाय करतो आपण? डेफिनेटली डिस्काउंटेड प्राइसवर. ओके. कधीही आपण एम-आर-पी देत नाही. जर एखादी वस्तू समजा की तुम्ही ₹100 ला पर्चेस केलेली, ₹100 त्याची एम-आर-पी आहे आणि तुम्हाला 10% काय झालेलं आहे? डिस्काउंट मिळालेला आहे आणि आफ्टर डिस्काउंट जी तुमची व्हॅल्यू असणार आहे, आता बघा 100चं 10% म्हणजे ₹10 झाले. आफ्टर डिस्काउंटेड व्हॅल्यू तुमची झाली ₹90 म्हणजे तुमची डिस्काउंटेड प्राइस काय झाली? ₹90 आणि जो तुम्हाला लागणार आहे, तर तुमचा हा ₹90 वर अप्लाय होणार आहे. ठीक आहे. ₹90 वर तुम्हाला अप्लाय करणार आहे. म्हणजे इज ॲप्लिकेबल ऑन डिस्काउंटेड प्राइस. इफ डिस्काउंट इज गिव्हन, देन इज ॲप्लिकेबल ऑन डिस्काउंटेड प्राइस. हे झाले तुमचे क्वेशन 4. त्यानंतर जो अप्लाय असतो, हा 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलेला आहे. एक आहे एक आहे एच-जी-एस-टी. म्हणजे काय? सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स आणि एस-जी-एस-टी म्हणजे स्टेट गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स. आता सी कधी अप्लाय करतो, एच-जी-एस-टी कधी अप्लाय करतो आणि आय-जी-एस-टी आपण एक थर्ड पार्ट बघितलेला आहे, तो म्हणजे काय? बघा, ह्या तिघांच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. सी सेंट्रल आहे, आय-जी-एस-टी स्टेट आहे आणि सॉरी एस-जी-एस-टी स्टेट आहे आणि आय-जी-एस-टी आहे तो इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. मग आता सी कधी अप्लाय करायचा, एच-जी-एस-टी कधी अप्लाय करायचा, आय-जी-एस-टी कधी अप्लाय करायचा?
आणि तो किती पर्सेंटेजमध्ये करायचा. बघा जर आता ह्या एखाद्या काहीतरी एक वस्तू आहे ह्याला जर 5% जर तुमचा जी असेल, तर तुम्ही त्यातला 2.5% एस-जी-एस-टी देणार आणि 2.5% सी-जी-एस-टी देणार. म्हणजे जेवढा तुम्हाला जी-एस-टी द्यायचा आहे त्याचा आपण इक्वली 2 पार्टमध्ये डिव्हाईड करणार. मग भले तिथे 12% जी असेल, 18% असेल, 27% असेल, कितीही पर्सेंट जर त्याला जी अप्लाय असेल, त्यातला 50% जी तुम्ही सी देणार आहात. इक्वल अमाउंटमध्ये आपण दोन्ही सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी पे करतो. पण सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी कधी पे करतो? जेव्हा ट्रान्झॅक्शन ह्या विदिन अ स्टेट असतील. म्हणजे जर महाराष्ट्रातले ट्रान्झॅक्शन महाराष्ट्रामध्ये असेल, म्हणजे तुम्ही पुण्यातून मुंबईला काहीतरी पर्चेस केलं किंवा बाकीच्या कोणत्याही शहरामध्ये तुम्ही एका स्टेटमधल्या ज्या ट्रान्झॅक्शन असणार आहेत तुमच्या, त्याला आपण काय म्हणतो सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी तिथे आपल्याला अप्लाय करावा लागतो आणि कितीही पर्सेंटमध्ये जर तुमचा जी असेल, तर तुम्हाला इक्वल टू पार्टमध्ये त्याचं डिव्हाईड करायचं आहे आणि सेम अमाउंट आपण सी-जी-एस-टी पे करणार आणि सेम अमाउंट आपण एच-जी-एस-टी पे करणार. मग आता आय-जी-एस-टी हा काय आहे? आय-जी-एस आपण याला इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो. हा फक्त आणि फक्त आपण म्हणजे इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन मध्ये करतो. कोणत्या स्टेटमध्ये? इंटर स्टेट आणि इंट्रा स्टेट म्हणजे विदिन अ स्टेट. ओके. इंट्रा स्टेटसाठी आपण कोणता अप्लाय करणार आहोत? सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी आणि इंटर स्टेटमध्ये आपण अप्लाय करणार आहोत आय-जी-एस-टी. मग आता बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो, की इफ एखादं काहीतरी गुड परचेस्ड फ्रॉम दिल्ली टू मुंबई. बघा, तर आपण तिथे सी-जी-एस-टी किती पे करणार? ये काहीतरी आपल्याला अमाउंट दिली असेल ₹100, ₹200 काहीतरी अमाउंट असेल. त्याचा आपण जी एवढा पे केलेला आहे, तर तिथे सी-जी-एस-टी किती असेल आणि एच-जी-एस-टी किती असेल? अशा टाइपचा जर प्रश्न विचारला, तर डेफिनेटली तिथं आपण सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी 0 पे करतो, नथिंग पे करतो. का? कारण विदिन अ स्टेट ट्रान्झॅक्शन असेल, तरच आपण फक्त सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी पे करतो आणि इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन असतील, तर तिथं आपण फक्त आणि फक्त आय-जी-एस-टी पे करतो आणि आय-जी-एस-टीमध्ये आपण पार्टिशन करत नाही, डिव्हाईड जी-एस-टीला करत नाही. जेवढा अमाउंट आहे जी-एस-टीचा 10% असेल, 15% असेल, 12% असेल, तो फुल अमाउंट आपण आय-जी-एस-टी म्हणून इंटिग्रेटेड गुड सर्व्हिस अँड टॅक्स पे करतो. तिथं सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी अप्लाय होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही प्रश्न विचारला झाला, की इफ ट्रान्झॅक्शन जर दिल्ली टू मुंबई आहे अँड जी-एस-टी ₹100 जी-एस-टी इज पेड, देन व्हॉट अमाउंट सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी इज पेड, तर तिथे आपण 0 लिहिणार. आपण इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन मध्येच फक्त सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी पे करतो. हा झाला क्वेश्चन नंबर 5. म्हणजे अशा रिलेटेड आपल्याला टोटल 5 प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. किंवा फार तर फार एखादा आपल्याला एक इन्व्हॉइस छोटं दिलेलं असेल किंवा 2-3 आपल्याला सर्व्हिस गुड्स काहीतरी दिलेले असतील, त्याच्यावर टॅक्स जेवढा दिलेला आहे ते सांगायचं असेल आणि आपण टोटल अमाउंट टॅक्स किती पे केला, एक अशा टाइपचा आपल्याला 2 मार्कासाठी एक प्रश्न याच्या रिलेटेड नक्की विचारला जाऊ शकतो. म्हणजे ह्या टॅक्सच्या रिलेटेड एक 5 ते 6 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ओके. इथपर्यंत समजलं? त्यानंतरचा बघा एक छोटे-छोटे आपण प्रश्न पण ह्याचे बघूया, की कशा रिलेटेड प्रश्न विचारले जातात. एक तुम्हाला क्विक रिकॅप पण होऊन जाईल. सगळ्यात पहिला बघा प्रश्न काय विचारलेला आहे? रिअल पेंट, रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड फिक्सिबल व्हॅल्यू ऑफ ईच टिन इज ₹2800. बघा, किती पे केलेले आहेत? 2 टीन 2 टीन सोल्ड केलेले आहेत, सेल केलेले आहेत आणि त्याची एकाची व्हॅल्यू किती आहे? ₹2800. इफ द रेट ऑफ जी-एस-टी इज 28%, then find the amount of सी-जी-एस-टी and एच-जी-एस-टी चार्ज इन द टॅक्स इनव्हॉइस. आता बघा सगळ्यात आधी 2 टीन सोल्ड केलेत. हे आधी लक्षात ठेवायचं. तुम्ही लोकं काय करता डायरेक्ट 28,000चा काय 2800चा सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी काढता आणि आन्सर सांगता. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल किती अमाउंट ऑफ सी-जी-एस आणि एच-जी-एस-टी पे केलेला आहे. मग त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल 2 इंटू 2800 करावं लागेल. का? कारण आपण 2 टीन विकलेले आहेत. तर 2 टीनची व्हॅल्यू डेफिनेटली एकाची 2800 आहे. तर दोघांची किती असणार आहे? 5,600 रुपीज ही दोघांची व्हॅल्यू झाली. बरोबर? आता 5,600 जर व्हॅल्यू झाली आहे, तर त्याच्यावर आपल्याला किती पर्सेंट जी अप्लाय करायचं आहे? 28% जी अप्लाय करायचं आहे. म्हणजे सी-जी-एस-टी तुमचं किती पर्सेंट असणार आहे? 14% आणि एच-जी-एस-टी किती असणार आहे? 14%. मग 14% कुणाचे असणार आहे? 14% ऑफ 5,600 तुमचा झाला सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी जो आहे तो तुमचा असणार आहे 14% ऑफ 5,600. ओके. मग आता ह्याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल आणि आन्सर फाइंड आउट करावं लागेल. किती येतं बघा मल्टिप्लाय करा सगळे. 0, 0, 0 कॅन्सल. 56 into 14 करा. 6 84
केली 85 70, 70 प्लस 8 78, म्हणजेच 784 आपल्याला सीजीएसटी पे करावं लागणार आहे आणि सेम अमाऊंट आपल्याला एचजीएसटी ही पे करायचं आहे. म्हणजेच आपल्याला टॅक्स इनवॉइस मध्ये सीजीएसटी 784 रुपीज, इथं रुपीचं साईन द्यायला विसरायचं नाही. पैशाचे रिलेटेड व्यवहार असतात फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये, नेहमी लक्षात ठेवायचं. प्लस सीजीएस मनी रिलेटेड असल्यामुळे तिथे रुपीचं साईन हे नक्की द्यायचं आहे. मग रुपीज तुमचा किती झाला इथे 784 रुपीज आपल्याला काय पे करायचं आहे एचजीएसटी आणि 784 रुपीज आपल्याला पे करायचं आहे सीजीएसटी. समजलं? अशा टाईपचे आपल्याला प्रश्न इथे विचारले जातात. त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे, प्रसाद परचेस वॉशिंग मशीन. प्रसादनं काय परचेस केलेली आहे, एक वॉशिंग मशीन केलेली आहे फ्रॉम द महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स, द डिस्काउंट 5%. बघा मग अशा पण हा एक क्वेश्चन अशा टाईपचे मी सांगितले होते. डिस्काउंट किती दिलेला आहे त्याला, 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस, लेबल प्राइस, मार्केट प्राइस, एमआरपी, रिटेल प्राइस, ह्या सगळ्यांचा मिनिंग असतो एमआरपी. समजलं? इथं कोणताही नाव असेल, प्रिंटेड, मार्केट प्राइस, लेबल प्राइस, सगळ्यांचा अर्थ काय समजायचा, एमआरपी आहे. म्हणजे बघा वॉशिंग मशीनवर किती पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे, 5% मिळालेला आहे. आणि वॉशिंग मशीनचं एमआरपी म्हणजे प्रिंटेड प्राइस किती दिलेली आहे, 40,000. म्हणजे आफ्टर डिस्काउंट प्राइस तुम्हाला किती मिळाली आहे, 40,000चा आपण 5% घेणार आणि 40,000 मधून त्याला मायनस करणार. म्हणजे ही तुमची असणार आहे डिस्काउंटेड प्राइस. आणि मगाशीच मी सांगितले होते जीएसटी इज ऑलवेज ऍप्लिकेबल ऑन डिस्काउंटेड प्राइस इफ डिस्काउंट इज गिवन. इफ डिस्काउंट इज गिवन, जीएसटी इज ऑलवेज ऍप्लिकेबल ऑन डिस्काउंटेड प्राइस. मग रेट ऑफ जीएसटी चार्जेस 28% आहे. ओके, लास्ट टाइम मी बोलले होते बघा, ज्या खूप ऐशो आरामच्या वस्तू असतात ना त्याला काय असतं, टॅक्स पण जास्त असतो. त्यामुळे इथे टॅक्स किती आहे, याला 28% टॅक्स आहे. मग काय सांगितले, फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एचजीएसटी इन द टॅक्स इनवॉइस. आता परचेस अमाउंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे डिस्काउंटेड प्राइस ही तुमची परचेस प्राइस झाली का, डेफिनेटली नो. का नाही, कारण आपण एखादी वस्तू परचेस करताना आपण फक्त त्याला डिस्काउंटेड प्राइस देतो का, नाही. त्या वस्तूवर जर टॅक्स दिला, टॅक्सही आपल्याला द्यावा लागतो आणि इन्क्लुडिंग टॅक्सच ते आपल्याकडून घेताना पैसे घेतात. त्यामुळे परचेस प्राइस जर तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी इन्क्लुडिंग दाखवावं लागणार आहे. मग बघा काय सांगायचं आहे, ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी इन द टॅक्स इन्व्हेस्ट. टॅक्स इन्व्हेस्ट मध्ये तुमचं सीजीएसटी आणि एचजीएसटी किती आहे हे प्रॉपर आपल्याला दाखवायचं आहे. मग डिस्काउंटेड प्राइस किती असणार तुमची इथे, डिस्काउंटेड प्राइस 40,000 मायनस 5% ऑफ 40,000 किती येते बघा. माझ्यासोबतच पटपट पटपट करायचंय हा, ह्यासाठी एवढा वेळ आपण नाही घालवायचा. बेसिक सगळं तुमचं क्लिअर व्हावं यासाठी आपण घेतोय. मग 5% ऑफ 40,000 किती येतं बघा, आय थिंक सो 2,000 येणार ना. मग किती झालं तुमची डिस्काउंटेड प्राइस, 38,000 झाली. ओके, आता ह्या 38,000 वर आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, जीएसटी अप्लाय करायचं आहे. मग किती पर्सेंट तुमचा सीजीएसटी असणार आहे, 14%. आणि 14% तुमचं असणार आहे इथे एचजीएसटी. म्हणजे सीजीएसटी इज इक्वल टू 14% ऑफ 38,000 आणि सिमिलरली एचजीएसटी इज ऑल्सो किती आहे, 14% ऑफ 38,000. ओके, मग किती येतं बघा, मल्टिप्लिकेशन करा, 40/100 मल्टिप्लाय बाय 3800, 38,000 आहे ना, हा 0000 कॅन्सल, तर 380 ला 14 ने मल्टिप्लाय करून बघा, 14 चा किती येतो रे, 112. ओके, 14 3 जा 42 प्लस 11 5320. म्हणजे तुमचा सीजीएसटी किती झाला, 5320 आणि सिमिलरली एचजीएसटी ऑल्सो 5320. म्हणजे हे तुमच्या टॅक्स इनवॉइस मध्ये 5320 तुम्हाला दिसणार आहे सीजीएसटी आणि एचजीएसटी दिसणार आहे. मग आता सेम टोटल प्राइस किती असणार आहे तुमची वॉशिंग मशीनची, तुम्हाला परचेस प्राइस किती मिळाली असेल बघा. आता परचेस प्राइस किती असणार तुमची, एक तर 38,000 रुपीज आपल्याला
त्याची द्यायची आहे आफ्टर डिस्काउंटेड प्राइस. त्याचबरोबर आपण टॅक्स पे केलेला आहे 28%. तो किती आहे 5320 CGST 5320 SGST. म्हणजे टोटल अमाऊंट आपण किती पे केलेली आहे बघा 48,640 रुपीज आपण टोटल अमाऊंट ह्या वॉशिंग मशीनसाठी पे केलेली आहे, जिथे आपल्याला 5% डिस्काउंट सुद्धा मिळाला होता. समजलं? डिस्काउंटेड प्राइसवर आपण काय अप्लाय केला जीएसटी अप्लाय केला आणि त्यानंतर सॉरी डिस्काउंटेड प्राइसवर आपण जीएसटी अप्लाय केला. प्रिंटेड प्राइसला आधी आपण डिस्काउंट लेस करून घेतला, त्या प्राइसवर आपण जीएसटी अप्लाय केला आणि सीजीएस एचजीएसला आपण ऍड केल्यानंतर टोटल अमाऊंट जी आपली बनते ती अमाऊंट आपल्याला परचेस करण्याच्या वेळी द्यावी लागलेली आहे. समजलं? अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघा नेक्स्ट, Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on the purchase and collect the GST 14,750. What is the amount of ITC? ITC म्हणजे काय असतं इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC म्हणजे काय इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी क्लेम व्हॉट अमाऊंट ऑफ जीएसटी इज पेएबल. आता जीएसटी पेएबल आपण कुठे घेतो आयटीसी म्हणजे काय आउटपुट टॅक्स म्हणजे काय बघा कधी पण आता ह्यालाच आपण काय म्हणतो एक ट्रेडिंग चेन सुद्धा म्हणतो. आता ट्रेडिंग चेन काय आपण आधी समजून घेऊया. सगळ्यात आधी एक मॅन्युफॅक्चर असतो. मॅन्युफॅक्चरला मी एम लेटरने डिनोट करते. त्यानंतर येतो होलसेलर, त्यानंतर येतो रिटेलर आणि त्यानंतर येतो कस्टमर. बरोबर, ही तुमची काय आहे एक पूर्ण ट्रेडिंग चेन आहे. मग आता मॅन्युफॅक्चर काय करतो बघा, कोणती पण वस्तू जी ती पे करतो सॉरी वस्तू काय करतो पहिला सेल करतो. आता हा जेव्हा सेल एखादी वस्तू करतो त्यावेळी तो काय करतो टॅक्स घेतो. आता समजा कोणती पण एक वस्तू असेल आपण इथे काय घेऊ काही पण घ्या तुमच्या पद्धतीने मी एक एसी घेते किंवा वॉशिंग मशीन घेते असं काहीतरी आपण घेऊ. आता एसी वॉशिंग मशीन ह्या थोड्या ऐशोआरामच्या वस्तू आहेत हो की नाही, त्यामुळे त्याला टॅक्स काय असतो ऐशोआराम सारखा मोठा असतो 28% असतो. मग आता मॅन्युफॅक्चर काय करतो एसी ला काय करतोय सेल करतो कुणाला होलसेलला, कारण मॅन्युफॅक्चर कधी पण कुणाच्या कस्टमरच्या घरी जाऊन विकत नाही. बरोबर, एका बिझनेस टू बिझनेस अशा टाईपचं चालतं. मग आता मॅन्युफॅक्चरने काय केला मॅन्युफॅक्चर टू द होलसेल, होलसेल वाल्याला त्याने एसी विकली आहे त्यावेळी त्यानं 28% जीएसटी घेतला. आता जर समजा फॉर एक्झाम्पल एवढा स्वस्त काही जीएसटी येत नाही पण तरी पण आपण कन्सिडर करूया की 10,000 रुपये एसी आहे. ओके एवढा स्वस्त येत नाही पण कन्सिडर करू 10,000ला जीएसटी आहे काय आहे तो एसी आहे आणि 10,000 रुपीजला ज्यावेळी आपण होलसेलर मॅन्युफॅक्चर वाला होलसेलर वाल्याला सेल करतो त्यावेळी ऍट द टाइम ऑफ सेल त्याने काहीतरी जीएसटी घेतला असेल. बरोबर, मग आता ह्याच्यावर 28% जीएसटी घेणार कोण होलसेलर वाला घेणार. बरोबर, मग आता हा जो होलसेलर वाल्याने जीएसटी घेतलेला आहे जीएसटी काय दिला होलसेल वाल्याने ऍट द टाइम ऑफ परचेस जो आपण जीएसटी घेतो त्याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर, म्हणजे ह्याचा जो इनपुट टॅक्स आहे हा कुठे गेला इकडे देण्याकडे गेला. बरोबर, होलसेलवाल्याचा इनपुट टॅक्स कोणता इनपुट म्हणजे काय ऍट द टाइम ऑफ परचेस आपण जो टॅक्स देतो तो. मग होलसेलवाल्याने कुणाकडून एसी घेतलेला आहे डेफिनेटली मॅन्युफॅक्चर वाल्याकडून घेतलेला आहे. मग त्यावेळी जेव्हा ती वस्तू तो घेत होता त्यावेळी त्याने एक सम अमाऊंट ऑफ जीएसटी तिथे पे केलेला आहे. तोच त्याचा काय आहे इनपुट टॅक्स आहे कुणाचा होलसेलवाल्याचा. हा, हे ट्रेडिंग चेन आधी समजून घ्या. ट्रेडिंग चेन समजली तर इथे कोणताही प्रश्न असू दे कोणताही म्हणजे कोणताही तो तुम्हाला सॉल्व्ह करायला येतोच येतो. फक्त ही चेन तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे, फक्त ह्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करायच्या असतात बाकी काही वेगळं नाहीये. फक्त चेन समजून घ्या. मग आता होलसेल वाल्याने ज्यावेळी परचेस केला एसी तेव्हा जो तो जीएसटी पे केला त्याला आपण म्हटलं इनपुट टॅक्स. ओके, आता होलसेल वाला काय करतो की तो जो एसी आहे तो सेल करतो. कुणाला सेल करतो रिटेलर वाल्याला. ओके, होलसेल वाला कुणाकडे देतो एक दुकानदाराला देतो रिटेलर वाल्याला देतो. ओके, मग त्यावेळी जेव्हा त्यानं सेल केली वस्तू त्यावेळी त्यानं काय केलेलं आहे जीएसटी रिटेलर वाल्याकडून घेतला. बरोबर, काय केला जीएसटी काय घेतले त्याने रिटेलर वाल्याकडून घेतली. म्हणजे ह्यांना ज्यावेळी जीएसटी घेतली त्यावेळी ह्याचा काय झाला तो आउटपुट टॅक्स झाला.
ओके. कोणता टॅक्स झाला? जेव्हा रिटेलर वाल्याकडून त्याने जीएसटी घेतली, तो टॅक्स त्याचा काय होता? आउटपुट टॅक्स होता. पण ह्याचा तो होता इनपुट टॅक्स. कोणाचा इनपुट टॅक्स होता? रिटेलरवाल्याचा. ॲट द टाईम ऑफ सेल होलसेलवाल्याचा जो आउटपुट टॅक्स आहे, सेम रिटेलवाल्याचा तो होता इनपुट टॅक्स. का? कारण त्या अमाउंटला त्यानं वस्तू ती पर्चेस केलेली आहे. ॲट द टाईम ऑफ पर्चेस टॅक्स इज गिव्हन. त्याला आपण तो म्हणतो इनपुट टॅक्स, बरोबर? म्हणजे होलसेलवाल्याचा जो आउटपुट टॅक्स आहे, तो टॅक्स इनपुटवाल्या कोणतो? रिटेलवाल्याचा इनपुट टॅक्स आहे. ओके. म्हणजे हा जो आहे, ह्याला आपण बी टू बी म्हणतो का बघा? बिझनेस टू बिझनेस इन्व्हॉइस क्रेडिट बिझनेस टू बिझनेस इन्व्हॉइस असणार आहे का इथे? कोणत्या टाइपचं इन्व्हॉइस बनलं इथे? बी टू बी, बिझनेस टू बिझनेस. आता सेम रिटेलर काय करतो? आता वस्तू विकणार आहे. कुणाला विकणार आहे? कस्टमरला विकणार आहे. कस्टमर इज अ एंड युजर. कस्टमर काय आहे? एंड युजर आहे. तो तिथून वस्तू कुठे विकत नाही. तो स्वतः वापरतो. मग आता रिटेलवाल्यानं काय केलं? एखादी वस्तू विकली. कुणाला विकली? कस्टमरला विकली. त्यावेळी जो त्याने टॅक्स घेतला, ओके. जेव्हा आपण सेल करतो, त्यावेळी जो आपण टॅक्स घेतो, त्याला आपण काय म्हणतो? आउटपुट टॅक्स. म्हणजे रिटेलवाल्याने जेव्हा कस्टमरला एखादी वस्तू विकली, त्यावेळी जो त्याने टॅक्स दिलेला आहे, त्याला आपण म्हटलं आउटपुट टॅक्स. आणि ज्यावेळी क त्याने पर्चेस केला होता एसी फ्रॉम द होलसेलर, त्या टॅक्सला आपण काय म्हटलं इथे? इनपुट टॅक्स. बरोबर? मग आता आपल्याला प्रश्न जर विचारला, जीएसटी पेएबल. कुठला जीएसटी पेएबल करायचा आहे? बाय होलसेलर. होलसेलरचा जीएसटी पेएबल किती असणार आहे? त्याने रिटेलर कडून घेतलेला जीएसटी म्हणजे त्याचा आउटपुट जीएसटी मायनस त्याने मॅन्युफॅक्चर वाल्याला दिलेला जो जीएसटी आहे, तो जीएसटी म्हणजे त्याचा असणार आहे इनपुट जीएसटी. समजलं? तो झाला होलसेलर वाल्याचा जीएसटी पेएबल. सिमिलरली रिटेलर रिटेलरवाला जर आपल्याला जीएसटी पेएबल काढायचा असेल, तर तो कसा काढणार आपण? की कस्टमर कडून त्यानं जो जीएसटी घेतलेला आहे, कस्टमर कडून जो जीएसटी घेतलेला आहे, तो काय झाला त्याचा? आउटपुट टॅक्स झाला, बरोबर? आणि त्याने सॉरी, त्याने होलसेलवाल्याला जो दिलेला आहे ॲट द टाईम ऑफ परचेस, तो त्याचा काय झालेला आहे? इनपुट टॅक्स झालेला आहे. म्हणजे जीएसटी पेएबल ॲट रिटेलर किती असणार आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणजे त्याने कस्टमर कडून जेवढा टॅक्स घेतलेला आहे, मायनस त्याने जो टॅक्स दिलेला आहे, तर तो जर काढला, तर आपल्याला इथे मिळू शकतो जीएसटी पेएबल ॲट रिटेलर. समजली ही चेन? ही चेन जर समजली, तर कोणताही प्रश्न असू दे, कोणताही आणि कोणताही, तो कसाही असू दे, जीएसटी पेएबल, इनपुट टॅक्स रिलेटेड, आयटीसी असेल, अशा टाईपचा कोणताही प्रश्न असेल किंवा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड दिला असेल, आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड अशा टाईपचा प्रश्न दिलेला आहे. तशा टाईपचेही प्रश्न आपल्या एक्झामला विचारले जाऊ शकतात. मोस्टली आतापर्यंत तरी एक्झामला जीएसटी ह्या चॅप्टरचे फक्त आणि फक्त टेक्स्टबुक मध्येच प्रश्न विचारले गेलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की बाहेरचे विचारणार नाहीत. पण 90% तरी आतापर्यंत टेक्स्टबुक मधलेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि इनसाइड द मी लास्ट टाइम पण बोलले होते. इनसाइड द चॅप्टर जेवढ्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या सगळ्या एकदा लिहून काढा. एकदा हाताखालून घालून घ्या. कारण ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपल्या टेक्स्टबुक मधल्याच जीएसटीच्या विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे तो एक पार्ट आपला कव्हर करून घ्या. समजलं? काय हे ट्रेडिंग चेन समजली? कशी ट्रेडिंग चेन असते? ओके. म्हणजे ह्या रिलेटेड तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तो नक्की सॉल्व्ह करता आला पाहिजे. मेन बेसिक कळालं की मग आपण तेही नंबर्स असतात. नंबरची फक्त आपल्याला फेराफेरीज करायची आहे आणि तिथून प्रॉपर कॅल्क्युलेशन करून ऍडिशन करून आन्सर तुमचं तिथे व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा आहे. ओके. समजलं? इनपुट टॅक्स क्रेडिट समजला काय आहे? आता बघा प्रश्न काय विचारलेला आहे इथे? नजमा इज प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर द जीएसटी. जीएसटीच्या अंडर रजिस्टर आहे आणि आता तिने जो जीएसटी पे केलेला आहे, किती रुपीज पे केलेला आहे? ऍट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे तिचा इनपुट टॅक्स किती झाला इथे? 12,500 रुपीज तिचा काय झाला? इनपुट टॅक्स झाला.
आणि पर्चेसची कलेक्टेड जीएसटी ऑन सेल म्हणजे जो जीएसटी आपण कलेक्ट करतो सेल केल्यानंतर त्यालाच आपण आता काय सांगितलं होतं मी आउटपुट टॅक्स म्हणणार. ओके, म्हणजे इथे तुमचा आउटपुट टॅक्स किती झाला इज इक्वल टू किती आहे रे 14,750 रुपीज झालेला आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी? आयटीसी म्हणजेच काय? ऍट द टाइम ऑफ परचेस इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच तो तुमचा किती असणार आहे 12,500 रुपीज हा झाला तुमचा इथे आयटीसी. समजलं? त्यानंतर काय सांगितलेलं आहे व्हॉट इज द अमाऊंट इज जीएसटी पेएबल. किती सोपं आहे बघा. आउटपुट टॅक्स मध्ये इनपुट टॅक्स मायनस करा तुमचा मिळाला तर जीएसटी पेएबल मिळाला का. मग जीएसटी पेएबल किती असेल बघा आउटपुट मधून इनपुट आपण काय करणार फक्त मायनस करणार. किती आहेत बघा 14,750 मायनस 12,500 किती झाला 2,250 रुपीज झाला. म्हणजे जीएसटी पेएबल तिचं किती क्लेम जीएसटी पेएबल किती झालेला आहे 2,250 रुपीज. अशा टाईपचे प्रश्न आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. आय होप की तुम्हाला ह्या जीएसटी बद्दल सगळ्या कॉन्सेप्ट नक्कीच क्लिअर झालेल्या असतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही लाईक जरूर करू शकता आणि आपल्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.